सेलचे देखील प्रमुख आमच्या बरोबर राहिले। हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते। लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात। जयंत पाटिल ने शून्य से पार्टी का निर्माण शरद पवार जी ने कहा था, किया था। अब वो जहां भी खड़े होंगे वहां पार्टी का निर्माण फिर हो जाएगा। ठीक है ना, जयंतरावना काय बोलायचं तो त्यांचा अधिकार है। उनको जो भी बताना है, जो भी कहना है वो उनका अधिकार है। उसके बारे में नो कमेंट्स। सिंबॉल मिळणं आणि पुढच्या कालावधीमध्ये राजकीय दृष्ट्या किती अधिक सक्षम स्वरूपात होईल, अनेक बाकीचे नेते तुमच्या क्यू मध्ये त्याची जी चर्चा वारंवार रुमर्स आहेत त्याच्यावर किती? आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। आम्हाला काम करायचंय। ज्यावेळेस जे लोक आमच्या बरोबर येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, बेरजेचं राजकारण करू। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची तीच शिकवण सुसंस्कृत महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी मार्ग काढण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा कंपनी सारखा चालवू शकत नाही। काय पक्ष प्रायव्हेट एंटरप्राइज कंपनी सारखं कोणी चालवू शकत नाही असं निकाल पत्रात नमूद करण्यात आलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमदारांची जी संख्या आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे, पक्ष संघटनेच्या संख्येवरती नाही। मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पक्ष संघटनेमधले बहुसंख्य सन्माननीय सदस्य, आपण जर आपल्याला माझ्याबरोबर काही आपल्यातले सहकारी द्यायचे असेल तर द्या। मला कुठल्याही जिल्ह्यात जायला सांगा, त्या जिल्ह्यामध्ये कुणाबरोबर किती लोक आहेत, पदाधिकारी, ते तुम्हालाच पाहायला मिळेल। एक मिनिट, तुम्ही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं माझं काम नाही। आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्यायव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही। यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता। इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचं अपील निवडणूक आयोग हेच आहे। बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे, नंतर सेशन कोर्ट आहे, नंतर हायकोर्ट आहे, नंतर सुप्रीम कोर्ट आहे, मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे। हे अशी पद्धत आहे। त्याच्यावर त्यांनी निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलाय। आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्मात करायचा नाहीये। भाजपच्या जमिनीला बांधला गेलाय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय येत आहेत, अशा पद्धतीने टीका आता विरोधकांकडून। ठीक आहे, विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं आहे? चला, काही झालं तरी निकाल मध्ये टीका टिप्पणीच करायची। जास्त जागा मागणार का आता पक्ष चिन्ह? कुठले लोकसभा विधानसभेसाठी आता तुम्ही जागा जेव्हा मागाल महायुतीमध्ये तेव्हा जास्त जागा मागणार का आता पक्ष चिन्ह? नाही, जास्त जागा मागायचा त्याच्यामध्ये प्रश्न येतो कुठं? आम्ही ज्यावेळेस पक्ष एकत्रपणे सरकारमध्ये आलो त्यावेळेसच आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही। आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करू, त्यावेळेस आम्ही त्या व्यवस्थितपणे कुठेही काही तुम्हाला कुणाला फार काही त्याच्यातला मुद्दा मिळणार नाही, व्यवस्थितपणे त्याचं वाटप होईल असं माझी एक विनंती आपल्याला, आपल्याला बाईट मिळालेला, आता आपण जेवणाचा पण बाईट घेऊन जावा। थँक्यू। तुम्ही कशा करता ते बोलता? जी माणसं धचामा करतात त्यांना उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही। धन्यवाद। आपल्याला बाईट मिळालेला आहे, आता जेवणाचा बाईट घेऊन जावा, विनंती आहे। धन्यवाद। अजित पवार यांनी मी आरोपांना उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हणत शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांकडून करण्यात आलेल्या कुठल्याही आरोपाला उत्तर देणार नाही किंवा त्यांना किंमत देत नाही असंच एक प्रकारे स्पष्ट करून सांगितलंय।